नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर पाहिलं तर आपण जे काही याच्या अगोदर जे काही व्हिडिओची बनवलेले होते की नाविन्यपूर्ण योजना पशुसंवर्धन विभागाअंतर्गतील जे काही अर्ज कसा भरायचा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याचे फॉर्म कधी भरायचे होते, त्याचे जे काही 1 महिना कालावधी होता, फॉर्म भरणं झाल्याच्या नंतर जे काही कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी होता तो सुद्धा कागदपत्र 8 जून ते 15 जूनपर्यंत कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे होते, तो सुद्धा कालावधी संपला। आणि त्याच्यानंतर आता जी काही कागदपत्रांची छाननी सुरू आहे संपूर्ण जिल्हा स्तरावर असेल, विभाग स्तरावर असेल, तुम्ही कागदपत्र ऑनलाईन जे काही अपलोड केलेले आहेत ते कागदपत्र बरोबर आहेत का आता तपासले जात आहेत। आणि ज्यांचे कोणाचे कागदपत्र त्रुटीमध्ये आहेत किंवा कागदपत्र हे अपूर्ण आहेत किंवा अवैध आहेत त्यांना तसे मेसेज पाठवले जात आहेत। तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकताय की हा जो काही मेसेज आहे तो हा मेसेज आलेला आहे। तर यांना काय मेसेज आलेला आहे तर जे काही अवैध कागदपत्र आहे ते तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला हे कागदपत्र तरी तुम्ही जर अर्ज भरला असेल तर तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे अर्ज भरताना तो मोबाईल नंबर चेक करा, तुम्हाला ही मेसेज आला आहे का। तुम्हाला मेसेज आला असेल तर मेसेज काय आलेला आहे अवैध कागदपत्राचा जो काय असेल तो मेसेज लक्ष ठेवा। आणि तुम्हाला कागदपत्र जे काही हे अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनला अर्ज पाठवला जाणार आहे। तो जो अर्ज आहे तो लॉग इनला आल्यानंतर तुम्हाला ते कागदपत्र तिथं व्यवस्थितपणे तुम्हाला अपलोड करायचे आहेत। चुकीचा कागदपत्र अपलोड झाला असेल किंवा तुमचे जे काही डॉक्युमेंट अपलोड करताना तुमचे स्कॅन व्यवस्थित झालेले नसतील, म्हणजे अस्पष्ट दिसतील त्याच्यामध्ये किंवा संपूर्ण जे एखाद्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये कुणाचं नाव दिसत नसेल तर एक जे काही स्कॅन करताना कागदपत्र जर काही चुकीचे झाले असतील किंवा खराब आलेले असतील अपलोड झालेल्यामध्ये तर त्याच्या पद्धतीने जे काही कागदपत्र आहेत ते सविस्तर तुम्ही आता तयार करून घ्यायचे। आणि तुम्हाला लॉग इनला आल्यानंतर तुम्हाला 25 जून 2025 ते 27 जून 2025 हा जो काही 3 दिवसाचा कालावधी आहे, 25, 26 आणि 27 जून या 3 दिवसामध्येच तुम्हाला त्रुटीमध्ये आलेले तुमचे जे काही अर्ज आहेत, त्रुटीमध्ये कोणते कागदपत्रामुळे आलेलं आहे ते कागदपत्राची पूर्तता तुम्हाला त्या 3 दिवसामध्ये करायची आहे। आणि त्या दिवसाची पूर्तता झाल्यानंतर तुमची जे काही फायनल यादी आहे ती 2 जुलै 2025 रोजी तुम्हाला फायनल यादी लावली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर आला तर तुम्ही या योजनेसाठी जे काही समोरची पुढची आहे तुमचा नंतर मग कोणत्या योजनेमध्ये तुमचा अर्ज असेल, काही योजनेअंतर्गत वेगवेगळे डीडी वगैरे काढावे लागतात तुम्हाला, ते सविस्तर त्याची पुढची आपण माहिती पाहणार आहोत। पण सध्या माहिती एवढीच आहे की तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला त्रुटीचा मेसेज आला आहे का ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तपासून घ्या आणि आला असेल तर काय आलेलं आहे ते पहा आणि त्या पद्धतीने तुमचे कागदपत्र तयार करून ठेवा। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ते लगेच मिळत जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।